धम्मपद धम्मटवग्गो न वाकरण मतेन वन्न पोखर तायवा साधुरूपो नरो होती इत्सुकी मच्छरी सठो। केवळ चतुर बोलण्याने किंवा पद्मासारख्या कांतीने सुंदर रूपाने जो ईर्ष्यालू मत्सरी आणि शट आहे असा व्यक्ती साधुरूप होत नाही। यस्सचेतं समुचिन्नं मूलघंचं समूहतं सवंत दोषी मेधावी साधुरूपोती उच्यती। परंतु ज्याचे हे दोष छेदले गेले आहेत, समूळ नष्ट झाले आहेत, ज्याने सर्व मळ उकून टाकले आहेत, त्या मेधावी पुरुषाला साधुरूप म्हटले जाते। अर्थकथा, काही तरुण भिक्षू आणि धम्मशिक्षण घेणारे नौके आपापल्या शिक्षकांबद्दल आदर दाखवित असत, पण या गोष्टीचा अतिशय प्रभावीपणे धम्मप्रवचने करणाऱ्या ज्येष्ठ भिक्षूंना हेवा वाटू लागला। मनात दुष्ट हेतू ठेवून ते बुद्धाकडे गेले आणि त्यांनी बुद्धांना असे सुचवले की त्यांनी तरुण भिक्षूंना सल्ला द्यावा की ज्येष्ठ भिक्षूंकडून धम्माची बिनचूक शिकवण घेतल्याशिवाय त्यांनी धम्मप्रवचने करू नयेत। ज्येष्ठ भिक्षूंचा दुष्ट कावा बुद्धांच्या लक्षात आला, त्या प्रसंगी बुद्धाने ही गाथा उच्चारली।